नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विभागामध्ये चौकीदार या पदासाठी जी जाहिरात आली होती त्याची आज एक्झाम झालेली आहे. त्याच्या सर्व जे शिफ्ट झालेले आहेत त्यामधील सर्व शिफ्टमधील आपण एकत्रितरित्या जे प्रश्न आलेले आहेत ते घेणार आहोत. त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस घेणार आहोत. त्यासोबतच पेपर पॅटर्न कसा होता, पेपरमधील क्वेश्चन कसे अवघड होते, मीडियम होते की सोपे होते, त्याचं सर्व आपण ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये घेणार, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट एक्झाममध्ये नेक्स्ट शिफ्टसाठी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तर चला उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, पहिले आपण GST क्वेश्चन बघूया. पहिला प्रश्न बघा, माजुली बेटावर आलेला होता. माजुली बेट कोणत्या नदीवर आहे असं विचारलेलं होतं. तर माजुली बेट हे पहिली गोष्ट तर आसाम राज्यामध्ये आहे. ठीक आहे, आसाम राज्यामध्ये आहे. आसाम राज्यामधील ब्रह्मपुत्रा नदीवर हे माजुली बेट आहे. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो माहीत आहे, हे जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे, सर्वात मोठे. त्यामुळे हे वैशिष्ट्यसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे, सर्वात मोठे नदी बेट आहे, आसाम राज्यात आहे आणि ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे जर परत ह्याच्यावरती जर प्रश्न विचारला की कोणत्या राज्यात आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, त्यामुळे हे जे ॲनालिसिस घेतो आपण डिटेलमध्ये त्याच्यावरती तुमच्यासोबत एक व्हाईट पेज वगैरे आणि पेन एक घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला नोट डाऊन करता येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, LICचा CEO विचारलेला होता. तर LICचा जो CEO आहे ते आहेत श्री आर दोराईस्वामी. श्री आर दोराईस्वामी आहेत. परत आपल्याला जर डिटेलमध्ये घ्यायचं, त्यामुळे LICची स्थापना कधी झाली तर 1 सप्टेंबर 1956ला. ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे तर मुंबईला आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्याचे 3 पॉईंट लक्षात ठेवायचे तुम्हाला. हेडक्वार्टर मुंबईला आहे, स्थापना 1 सप्टेंबर 1956 झाली आणि ह्याचे CEO कोण आहेत, श्री आर दोराईस्वामी. पुढचा प्रश्न बघूया, T20 वर्ल्ड कप फायनल मॅच स्टेडियम विचारलेलं आहे. फायनल जेव्हा T20 वर्ल्ड कप झालं त्याच्यावेळी जे फायनल मॅच होते त्याचं स्टेडियम कोणत्या स्टेडियमवर झालं होतं हा प्रश्न होता. तर कुठल्या स्टेडियमवर झाले होते तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालं होतं. हे स्टेडियम कुठं आहे, अहमदाबादमध्ये आहे. अहमदाबाद गुजरातमध्ये. ठीक आहे, ह्याचा एक पॉईंट काय माहीत आहे मित्रांनो, हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. वर्ल्ड्स लार्जेस्ट क्रिकेट स्टेडियम आहे, हे लक्षात ठेवा हा पॉईंट. परत आता जे वर्ल्ड कप झालं होतं फायनल, हे कोणामध्ये झालं होतं, इंडिया वर्सेस न्यूझीलंडमध्ये झालं होतं. ठीक आहे, इंडिया जिंकली होती, न्यूझीलंड हरलं होतं. दुसरी गोष्ट, होस्ट कोणी केलं होतं, म्हणजे कुठल्या देशांनी हे वर्ल्ड कप भरवलं होतं, म्हणजे कोणत्या 2 देशामध्ये झाले होते मॅचेस सर्व, तर त्या इंडिया आणि श्रीलंकामध्ये. ठीक आहे, पाकिस्तान टीम असल्या कारणामुळे श्रीलंकामध्ये पण झालं होतं. आता हे जर 2028ला विचारलं, कारण की हे दर 2 वर्षांनी होतं T20 वर्ल्ड कप. ठीक आहे, तर जर 2028ला कोणत्या देशामध्ये होणार आहे असं विचारलं तर ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार, हे लक्षात ठेवा. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न, जिझिया कर किंवा जजिया कर किंवा जिजिया कर जे काय असेल त्याच्यावरती एक प्रश्न होता. आता हा कोणी समाप्त केला असा प्रश्न होता. तर याचा पहिल्यापासून आपण बघूया. हा जो कर होता हा मोहम्मद बिन कासिम याने सुरुवात केली होती या कराची. ठीक आहे, सुरुवात केली होती याने. परत अकबरने याचं काय केलं, अकबरने बंद केलं. परत औरंगजेब आला. औरंगजेबने परत सुरू केला. कधी तर 1679मध्ये. 1564ला अकबरने बंद केला होता, परत सुरू कधी केला औरंगजेबने, 1679ला. परत कायमस्वरूपी जर कोणी बंद केला असा विचारला प्रश्न तर मुघल मोहम्मद शाह ह्याने काय केला, कायमस्वरूपी बंद केला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मोहम्मद बिन कासिमनं सुरू केला, परत अकबरने बंद केला 1564मध्ये, औरंगजेबने परत 1679मध्ये सुरू केला आणि मुघल मोहम्मद शाह याने कायमस्वरूपी बंद केला, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आत्मीय सभावरती होता. आत्मीय सभाची स्थापना कोणी केली तर ती राजाराम मोहन रॉय यांनी केली होती.
कधी केली होती तर 1814मध्ये केली होती. परत जर ह्याच्यावरती विचारलं, कारण की ह्याच्यावर जास्त विचारतात, ब्राह्मोस सभेची स्थापना ही सुद्धा कोणी केली होती? राजाराम मोहन राय यांनी केली होती. कधी केली होती तर ती 1828ला. जर सगळ्यात जास्त योगदान असं म्हटलं सतीप्रथा बंद करण्याचं मागचं कोणाचं होतं तर ते सुद्धा राजाराम मोहन राय होतं. 1829ला सतीप्रथा बंद झाली होती. ठीक आहे, सतीप्रथा हे पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, राज्यघटनेतलं कलम विचारलेला आहे. कलम 17वरती प्रश्न आहे. कलम 17 काय आहे तर अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे. ठीक आहे. परत कलम 14 काय आहे? कलम 14 कायद्यासमोर समानता आहे. कलम 15 म्हटलं तर धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवर भेदभाव केली जाणार नाही, हे कलम 15 सांगतं. कलम 16 काय आहे तर जे सार्वजनिक नोकरी आहेत त्याच्यामध्ये सर्वांना समान संधी भेटणार, हे कलम 16 आहे. कलम 18 म्हटलं तर पदव्या नष्ट करणे, किताब नष्ट करणे. ठीक आहे, ज्या पदव्या दिल्या जातात त्या पदव्या नष्ट करणे, हे कलम 18 आहे. कलम म्हणते प्रश्न 7वा, वांडीवासची, ठीक आहे, वांडीवासची लढाईचं वर्ष विचारलेलं आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट वांडीवास जे हे ठिकाण आहे हे तमिळनाडूमध्ये आहे, सध्याच्या तमिळनाडूमध्ये आहे. आता लढाई कधी झाली होती? वांडीवासची लढाई ही 22 जानेवारी 1760मध्ये झाली होती. 22 जानेवारी 1760मध्ये झाली होती. कोणामध्ये झाली होती तर ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांमध्ये झाली होती. ब्रिटिश जिंकले होते, फ्रेंच हारले होते, आणि हे फ्रेंच हारल्यामुळे यांची जी सत्ता होती ही कमकुवत झाली होती, म्हणजे थोडक्यात संपली होती यांची सत्ता बऱ्यापैकी. ठीक आहे, 1760मध्ये झाली होती, 22 जानेवारी 1760, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, ब्रिक्सची जी शेर्पा परिषद झाली होती त्याचं ठिकाण विचारलेलं आहे, तर ठिकाण आहे नवी दिल्ली. जर तुम्हाला प्रश्न विचारला की हे या शेर्पाचे अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा सुधाकर दलेला हे होते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पोर्तोरिको गर्ता कोणत्या कंट्रीच्या किनारे आहे किंवा कोणत्या कंट्रीमध्ये येतं तर हे USA मध्ये येतं. ठीक आहे, अमेरिकेच्या अंतर्गत येतं हे पोर्तोरिको गर्ता. पुढचा प्रश्न आहे, सर्वात कमी वेवलेंथचा कोणती आहे? सर्वात कमी वेवलेंथ कुठल्या कलरची आहे? जर वेवलेंथ सर्वात कमी म्हटलं तर व्हायलेटची आहे, म्हणजे जांभळा सगळ्यात कमी. जर सगळ्यात जास्त म्हटलं तर रेडची आहे. ठीक आहे, ही झाली वेवलेंथ. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सीबद्दल विचारला प्रश्न, फ्रिक्वेन्सी तर रेडची कमी आहे आणि व्हायलेट म्हणजे जांभळ्याची जास्त आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कुठलं तरी दोघांपैकी एकच लक्षात ठेवा. ठीक आहे, रेडची सगळ्यात वेवलेंथ जास्त आहे आणि जर कमी म्हटलं तर व्हायलेटची आहे. पुढचा प्रश्न, हिंदी महासागरातलं बेट विचारलं होतं आणि त्याच्या देशचं बहुतेक जोडायला वाला प्रश्न आलेला असणार आहे. फक्त त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, हिंदी महासागरातलं जर सर्वात मोठं बेट असा जर भविष्यात जर प्रश्न आला तर मादागास्कर हे बेट आहे सर्वात मोठं. कुठलं? हिंदी महासागरातलं, आणि हे जगातील 4थं बेट आहे सर्वात मोठं. ठीक आहे, हिंदी महासागरातलं सर्वात मोठं बेट म्हटलं तर मादागास्कर बेट आहे आणि जगातील 4थं बेट आहे. पुढचा प्रश्न, मॅग्नेटिक फ्लक्स जे असतं त्याचं युनिट विचारलेलं आहे. आता एक तर वेबर येतं ऑप्शनमध्ये, तुम्हाला जर वेबर असेल तर वेबर टिक करायचं आहे, किंवा वोल्ट सेकंद असते, किंवा टेस्ला स्क्वेअर मीटर हे सुद्धा असू शकतं. ठीक आहे, ह्याच्यापैकी जे असेल ते ऑप्शन टिक करायचं आहे. जास्त करून वेबरच असते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतीची जी एज लिमिट असते, म्हणजे मिनिमम एज असतं एज इलेक्शनसाठी, ते किती आहे तर ते 35 वर्ष असतं, हे लक्षात ठेवा. हे उपराष्ट्रपतीसाठी पण असते. परत राज्यपालाची नेमणूक करण्यासाठी तेव्हा पण 35च असते. ठीक आहे, जर PM म्हणजे पंतप्रधान म्हटलं तर 25 असतं. ठीक आहे, लोकसभा जे मेंबर्स असतात, सदस्य असतात, त्यांच्यासाठी पण 25 आहे. परत आपले जे विधानसभा आहे त्याच्यासाठी सुद्धा 25 आहे. ठीक आहे, राज्यसभा म्हटलं तर किती? 30 आहे. परत विधान परिषद म्हटलं तरीसुद्धा 30 आहे. विधान परिषद राज्यसभा 30
लोकसभा विधानसभा 25-25, PM 25. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. उपराष्ट्रपतीसाठी सुद्धा 35, राज्यपालासाठी सुद्धा 35 आणि राष्ट्रपतीसाठी सुद्धा 35 आहे. पुढचा प्रश्न, पित्तरस कशात तयार होतो? तर तो लिव्हरमध्ये होतो, यकृतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. अन्न साखळीचा योग्य क्रम विचारला होता. तर कसा आहे तो क्रम? पहिलं गवत असते, नंतर कीटक, नंतर बेडूक, नंतर साप आणि नंतर गरुड. हा त्याचा योग्य क्रम. गवत, कीटक, बेडूक, साप आणि गरुड हा त्याचा योग्य क्रम आहे. पुढचा प्रश्न, कम्प्युटरवरती पण प्रश्न विचारलेले होते, त्यामुळे ते सुद्धा शॉर्टकट कीज ज्या आहेत त्यासुद्धा करून जावं. त्याच्यावरती आपल्या चॅनलवर तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल, तो व्हिडिओ केला तरी मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. अंडोसाठी काय विचारली होती? शॉर्टकट की विचारली होती. ठीक आहे, तर अंडोसाठी म्हटलं तर Ctrl+Z आहे, आणि जर रिडो म्हटलं तर Ctrl+Y आहे. Y आणि झेडमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. झेड म्हटलं तर अंडो आणि वाय म्हटलं तर रेडो. पुढचा प्रश्न, पंचायत राजच्या घटनादुरुस्तीवरती विचारलेला होता. त्याच्यासाठी 2 घटनादुरुस्ती झालेली आहेत. एक 73वी, ठीक आहे, घटनादुरुस्ती. त्याच्यानुसार काय आला? भाग 9वा ॲड झाला आणि 11वी अनुसूची म्हणजे शेड्यूल 11th ही ॲड झाली. 11वी अनुसूची ॲड झाली. कलम 243 ते 243 ओपर्यंत कलम ॲड झाली. जर 73वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली असा प्रश्न विचारला तर 24 एप्रिल 1993ला लागू झाली. त्याचा अंमल 24 एप्रिल 1993 लागू झाला. आता तेच आपण 74व्या घटनादुरुस्तीबद्दल बोलूया. 74वी घटनादुरुस्तीमुळे भाग 9A ॲड झाला आणि 12वी अनुसूची ॲड झाली. कलम जी होती ती 243P ते 243Z जी ॲड झाली. एवढी कलमं ॲड झाली. ठीक आहे, आणि याची जर अंमल किंवा सुरुवात जर म्हटली तर ती 1 जून 1993ला सुरुवात झाली. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, गदर पार्टी कोठे स्थापना झाली तिची? गदर पार्टीची स्थापना जी होती ती लाला हरदयाळ आणि सोहन सिंग या दोघांनी मिळून केली होती. कुठं केली होती? तर सॅन फ्रान्सिस्कोला केली होती. सॅन फ्रान्सिस्को, USA मध्ये. सॅन फ्रान्सिस्को एकतर ऑप्शनमध्ये असेल किंवा USA ऑप्शनमध्ये असेल. कधी स्थापना केली होती? तर 25 जून 1913. ठीक आहे. सत्यशोधक समाजाचे संस्थापक विचारले होते. कोणी स्थापना केली होती? तर ज्योतिबा फुले यांनी स्थापना केली होती. कधी केली होती? तर 24 सप्टेंबर 1873ला स्थापना केली होती. कुठे? पुण्यामध्ये. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, दक्षिणेतील गंगा म्हणून कोणास ओळखलं जातं? तर दक्षिणेतील गंगा ही गोदावरीला ओळखलं जातं. गोदावरी हिचा जो उगम आहे तो त्र्यंबकेश्वरमध्ये होतो. त्र्यंबकेश्वर, नाशिक. हिची जर लांबी विचारली तर किती? 1465 किलोमीटर आहे. ही महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रा ह्या राज्यामधून जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. एवढेचे पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारत आणि श्रीलंका दरम्यान कुठला आखात आहे? ठीक आहे, तर त्या आखाताचं नाव काय? तर पाल्कची सामुद्रधुनी म्हणून म्हटलं जातं किंवा पाल्क स्ट्रेट असं सुद्धा म्हटलं जातं. पाल्क स्ट्रेट. पुढचा प्रश्न अंतःस्रावी ग्रंथीवर होता. आता अंतःस्रावी ग्रंथी कुठल्या कुठल्या ते तुम्हाला सांगतो. एक पिट्युटरी ग्लँड आहे, दुसरी थायरॉइड ग्लँड आहे, चौथी ॲड्रेनल ग्लँड आहे आणि एक पॅनक्रियास ग्लँड आहे. ह्या 4 ग्लँड आहेत. ह्याच्यापैकी जी थायरॉइड ग्लँड आहे ह्याला काय म्हटलं जातं? तर लार्जेस्ट इंडोक्राईन ग्लँड म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथी. सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी म्हटलं तर थायरॉइड ग्लँड आहे. आणि जर बाह्य ग्रंथी म्हणजेच एक्झोक्राईन ग्लँड म्हटली, सर्वात मोठी एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे बाह्यस्त्रवी, तर ती कुठली आहे? लिव्हर आहे, यकृत. हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
मानवी शरीरात गुणसूत्राची संख्या किती असते? तर ती माहिती आहे तुम्हाला 46 असते. पुढचा प्रश्न, कम्प्युटरवरती 2 प्रश्न होते, त्यातले एक प्रश्न सांगितलं. आता SBIचे नवीन अध्यक्ष, त्यांचं नाव विचारलेलं आहे. तर CS शेट्टी हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. SBIची जी स्थापना आहे ती 1 जुलै 1955ला झालेली. शेट्टी हे त्याचे अध्यक्ष आहेत SBIचे आणि 1955ला स्थापना झालेली आहे SBIची. परत पुढचा प्रश्न जो होता तो BBC पुरस्कारावरती होता. त्याचा जो आता पुरस्कारचे मी सांगतो तुम्हाला, 4 नाव सांगतो, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यापैकी एकावरती प्रश्न पडलेला आहे. पुढच्या शिफ्टला तुम्हाला त्याच्यावरती दुसरा प्रश्न पण पडू शकतो. त्यामुळे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर, स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा स्मृती मंदानाला मिळालेला आहे. स्मृती मंदाना. जर इमर्जिंग प्लेअर म्हणून विचारला, इमर्जिंग प्लेअर, तर तो दिव्या देशमुख हिला मिळालेला आहे. हिचा खेळ कुठला आहे, कुठल्या खेळाच्या निगडीत आहे, कुठल्या खेळाच्या संबंधित आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे. परत पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर विचारलेला आहे. तर त्या प्रीती पाल आहेत. आणि लाईफ टाईम अचीवमेंट हा जो आहे तो अंजली भागवत यांना मिळाला आहे. अंजली भागवत. जर स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हटलं तर स्मृती मंदाना, इमर्जिंग प्लेअर म्हटलं तर दिव्या देशमुख, पॅरा स्पोर्ट्स वुमन म्हटलं तर प्रीती पाल आणि लाईफ टाईम अचीवमेंट म्हटलं तर अंजली भागवत. हे 4ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. हे जे बघितले आपण ते आता हे GST प्रश्न बघितले. आता मराठीचे थोडक्यात बघूया. मराठीचे काही जास्त प्रश्न आलेले नाहीत, म्हणजे माझ्यापर्यंत जास्त आले नाहीत. तर कोंबडीच्या घराला काय म्हणतात तर खुराडे म्हणतात. खुराडे. सोपा होता प्रश्न. हिंदू एक समृद्ध जगण्याची अडगळ हे पुस्तक आहे, हे कुठल्या लेखकाचे आहे असं विचारलेलं आहे. तर ते भालचंद्र नेमाडे यांचं आहे. कादंबरी आहे ही भालचंद्र नेमाडे यांचं. हे लक्षात ठेवा. 2014मध्ये या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार. ठीक आहे. दुर्वाची काय असते तर जुडी असते. याच्यावरती असे सोपे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे एकदा जरा बघून जावं हे प्रश्न. आता इंग्लिशवरती डायरेक्ट इनडायरेक्टवरती 2 प्रश्न होते. परत व्हॉईसवरती 2 प्रश्न, म्हणजे स्पीचवरती 2 होते, व्हॉईसवरती 2 प्रश्न होते. सिनोनिम्स 2 विचारले, त्यातला एक फेथ होता. फेथला काय म्हटलं जातं तर फेथचा अर्थ काय होतो तर स्ट्रॉंग बिलीफ, म्हणजे एखाद्यावर विश्वास ठेवणे, त्याचा अर्थ होतो. त्याचे सिनोनिम्स म्हटलं तर फेथचे सिनोनिम्स म्हटलं दुसरं तर ट्रस्ट एक येतो. ट्रस्ट, बिलीफ, क्रेडेन्स, परत रिलायन्स, हे त्याचे सिनोनिम्स झाले. हे लक्षात ठेवा. अँटोनिम्सवर 2 प्रश्न आहेत, एररवर 3 आहेत, इडियम 2 विचारलेले, 1 वर्ड पण विचारलेले आहेत. ठीक आहे. 1 वर्ड सबस्टिट्यूशन. हे होता मराठीचं बघितलं आपण. मराठी बऱ्यापैकी सोपं आहे. इंग्लिश पण जरा मीडियम आहे. रिझनिंग सोपं आहे, फक्त जरा टाईम जास्त जातो आहे बरं का, त्याला लक्षात ठेवा. वेळ खाऊ आहे. परत मॅथ्सचे क्वेश्चन नाही आहेत, हे लक्षात ठेवा. करंट नव्हतं शिफ्ट 1ला. काही विद्यार्थी म्हणतात आहे तर काही विद्यार्थी म्हणतात नाही आहे. परत अल्फाबेटिक ऑर्डरवर सहसंबंधाचे जास्त प्रश्न होते, क्वेश्चन्स होते. वेळ खाऊ क्वेश्चन आहेत रिझनिंगचे. रिझनिंग वाटते सोपं पण वेळ खाऊ आहे. ठीक आहे. एवढे होते प्रश्न. तुम्हाला कसं वाटलं ह्याच्यावरती, म्हणजे विश्लेषण घेतलं तर तुम्हाला काय ह्याच्यावरती डाऊट असेल तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. त्याची जी लिंक असेल ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ठीक आहे. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आजचा व्हिडिओ, आजची माहिती आपण इथे थांबूया. जय हिंद.